माझे नाव प्रथमेश रवी काविल. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. लोकशाहीच्या उत्सवातील बाल स्वयंसेवक. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये यंदा बालसेवकांचा मोठा सहभाग दिसून आला. दिनांक 20/11/2024 रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर बाल स्वयंसेवकांनी आपली राष्ट्रसेवा बजावली. या कार्यात मोलाचे योगदान या बाल स्वयंसेवकांनी नोंदवलेले आहे. अशा बाल स्वयंसेवकामध्ये सोमप्पा प्रशाला क्रमांक 1 कॅम्प लष्कर येथील इयत्ता 9वीतील विद्यार्थी प्रथमेश काविद, करण गोन्याल, निर्मला कत्रोजी, आकृती बहिरे, कृषी मेत्रे या इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्याचसोबत त्यांचे बालमित्र इतर अनेक बूथ केंद्रावर आपली ही राष्ट्रसेवा बजावलेली आहे. यावेळेचं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीमध्ये प्रत्येक बूथवर अपंग वयोवृद्ध मतदारांना या बाल स्वयंसेवकांनी मदत केलेली आहे. या बाल स्वयंसेवकांचा उत्साह पाहून पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनाही यांचे कौतुक वाटले आणि त्यांनीही या बाल स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. यंदा सोलापूर महापालिका आयुक्त व उपायुक्त यांनी हा जो बाल स्वयंसेवकांचा या राष्ट्रनिर्मिती कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचा जो उपक्रम राबवलेला आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेमध्ये आपलं योगदान देता आलं. बऱ्याच बालसेवकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की माझे नाव प्रथमेश रवी काविल. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव सोमप्पा प्रशाला क्रमांक 1. आज आम्ही येथे स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे. देशाच्या बळकटीसाठी आम्ही येथे स्वयंसेवक काम केलेलं आहे. तुला काय वाटतं बाळा? मतदान करणे गरजेचं आहे. सकाळी किती वाजता आलतं? 7 वाजता. 7 वाजता आलो सकाळी. बरं, कसं वाटलं मतदान? म्हणजे एकंदरीत मतदार येत होते, म्हणजे स्वयंसेवक म्हणून तुम्ही काय कार्य केलं तास दिवसभर? आम्ही अपंग लोकांना मदत केलो. आतमध्ये घेऊन जायचं आणि पैरी चढायला कोणाला येत नाही त्यांना पैरी चढायला आम्ही घेऊन गेलो. आणि मोबाईल जप्त केला. आत मोबाईल घेऊन जाऊ नये म्हणून आम्ही मोबाईल जप्त केला. एकंदरीत तुम्हाला म्हणजे आजचा उत्सव जो होता मतदानाचा उत्सव, हे उत्सवामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला आणि काय नेमकं म्हणजे तुम्हाला जनतेला संदेश द्यायचा? जनतेला आम्हाला एवढं समजून द्या की मतदान करताना सर्वांनी मनपूर्वक करून त्यांच्या निवडणुकीला आपण त्यांच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं. ओके. आणि हे करण्यासाठी तुम्हाला कुणी सांगितलं होतं? म्हणजे नेमकं कुणाच्या आदेशामुळे केलं तुम्ही? उपायुक्त, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक. काय नाव त्यांचं? सज्जन सर. शाळा कुठली आपली? सोमप्पा प्रशाला क्रमांक 1 कॅम्प सोलापूर. यस. ओके. आज खूप आनंद वाटला का तुम्हाला? हे हो, खूप. नेहमी करू वाटतं का तुम्हाला? ओके, थँक्यू. त्या राष्ट्रनिर्मिती कार्यामध्ये आम्हाला नेहमीच काम करण्यास आनंद वाटेल. आज दिवसभर काम करूनही आम्हाला थकल्यासारखं वाटलं नाही आणि खूप आनंद आम्ही व्यक्त करतोय. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया MD न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.